सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक ऑन द न्यू व्हिडिओ. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे TFWS बद्दल. नक्की TFWS काय आहे, ह्याला आपण कसं अप्लाय करू शकतो, ह्याला अप्लाय करण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतात आणि ह्याला कोण अप्लाय करू शकतो, तर हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. सो ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की जर तुम्हाला TFWS बद्दल आयडिया नसेल आणि जर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलीत तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला TFWS बद्दल सगळी आयडिया येणार आहे. जे पण की इन्फॉर्मेशन आहे हे सगळं तुम्हाला समजणार आहे, कोणतेही डाऊट्स तुम्हाला राहणार नाही आहेत. सो प्लीज तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर लाईक करून घ्या. चला ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले TFWS म्हणजे काय. TFWS चा फुल फॉर्म आहे ट्युशन फीज वेव्हियर स्कीम. ह्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये TFWS असं बोलतो. आता हे जे ट्युशन फीज वेव्हियर स्कीम आहे ह्याच्यामधले जे सगळ्यात पहिले दोन शब्द जे आहेत ट्युशन फीज, ह्याच्यावरूनच तुम्हाला आयडिया यायला पाहिजे की हे काहीतरी ट्युशन फीजच्या बाबतीत आहे. आता ह्याला आपण एकदम डिटेलमध्ये एक्सप्लोर करूया. सगळ्यात पहिले जी तुमची कॉलेजची फी असते ही तुमची दोन पार्टमध्ये डिवायडेड असते. सगळ्यात पहिले असते तुमची ट्युशन फीज आणि दुसरी असते तुमची डेव्हलपमेंट फीज. ट्युशन फीज प्लस डेव्हलपमेंट फीज हे दोन फीज मिळून तुमची एक कॉलेजची फी होते. आता हे ट्युशन फीज म्हणजे काय. ट्युशन फीज म्हणजे जे पण तुम्हाला कॉलेजमध्ये थिओरिटिकली शिकवलं जातं, जे पण तुम्हाला थिअरी वगैरे शिकवली जाते हे सगळी तुमची ट्युशन फीच्या अंडर येते. आणि जे पण तुमच्या कॉलेजमध्ये लॅब्स आहेत त्या लॅब्समध्ये जे पण काही इक्विपमेंट वगैरे आहेत हे सगळं तुमच्या डेव्हलपमेंट फीच्या अंडर येतं. तर ही तुमची ट्युशन फीज प्लस डेव्हलपमेंट फीज हे दोन फीज मिळून तुमची एक कॉलेजची फी होते. आता जर तुमच्या कॉलेजमध्ये नंबर TFWS मधनं लागला म्हणजेच ट्युशन फीज वेव्हियर स्कीममधनं जर तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं तर तुम्हाला हे जे ट्युशन फीज प्लस डेव्हलपमेंट फीज आहेत ह्याच्यामधली तुम्हाला ट्युशन फीज भरावी नाही लागत. ह्याच्यावर तुम्हाला 100% ऑफ फी कन्सेशन मिळतं. तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीजच भरावी लागते आणि ती फी तुम्हाला पूर्ण 4 वर्ष म्हणजे प्रत्येक वर्षाला तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीजच भरावी लागते, तुम्हाला ट्युशन फीज भरावी नाही लागत. सो ह्याच्याने जी पण तुमची कॉलेजची फी असते ही तुमची खूप कमी होते. आता आपण फॉर एक्झाम्पल बघूया. जर एका कॉलेजची फी 1 लाख रुपीज आहे. आता हे व्हॅरी होतं प्रत्येक कॉलेज टू कॉलेज. काही कॉलेजची फी 1 लाखपेक्षा जास्त असेल, काही कॉलेजची फीज 1 लाखपेक्षा कमी असेल. बट मी तुम्हाला समजवण्यासाठी एक एक्झाम्पल घेतलं आहे की सपोज एका कॉलेजची फी 1 लाख रुपीज आहे आणि त्याची ट्युशन फीज आहे 86,000 रुपीज आणि त्यांची डेव्हलपमेंट फीज आहे 14,000 रुपीज. सो ट्युशन फीज प्लस डेव्हलपमेंट फीज मिळून ही तुमची एक ओव्हरऑल कॉलेजची फी होते जी आहे तुमची 1 लाख रुपीज. बट जर तुमचा नंबर TFWS मधनं लागला तर तुम्हाला ट्युशन फीज भरावी नाही लागत. म्हणजे जी तुमची 86,000 रुपीज फी आहे ही तुम्हाला भरावी नाही लागत. तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीजच भरावी लागते जी आहे तुमची 14,000 रुपीज. बट अगेन हे तुमचे 14,000 काही काही कॉलेजमध्ये डिफर पण करतात. काही काही कॉलेजमध्ये डेव्हलपमेंट फीज ही 10,000 फक्त असते, काही काही कॉलेजमध्ये डेव्हलपमेंट फीज ही 15,000 पर्यंत असते, काही काही कॉलेजमध्ये डेव्हलपमेंट फीज ही 20,000 पर्यंत असते. सो हे डिपेंड आहे कॉलेज टू कॉलेज. सो ज्या पण कॉलेजची डेव्हलपमेंट फीज जी असेल ती फक्त तुम्हाला डेव्हलपमेंट फीज भरावी लागेल, तुम्हाला ट्युशन फीज भरावी नाही लागणार. सो हे एक मोठं ॲडव्हान्टेज आहे जर तुमचा TFWS मधनं नंबर लागला तर. आता TFWS मधनं नंबर लागण्यासाठी तेवढंच तुमचे पर्सेंटाईल पण यावे लागतात. पण दादा हे आम्हाला पर्सेंटाईल कसे समजतील, अजून तुमचं स्कोर कार्ड आलेलं नाही आहे, आम्हाला फक्त मार्क्स समजले. सो आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी मार्क्स काउंट केलेले असतीलच. बट जर तुम्हाला प्रेडिक्टेड पर्सेंटाईल तुम्हाला जर समजून घ्यायचे असतील की नक्की मला किती पर्सेंटाईल मिळू शकतात तर हे तुम्ही कॉलेज दोस्तचा पर्सेंटाईल प्रेडिक्टरने तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. कॉलेज दोस्तचा एक पर्सेंटाईल प्रेडिक्टर आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पर्सेंटाईल प्रेडिक्टरवर जाऊ शकता. जेव्हा तुम्ही त्या लिंकवर क्लिक कराल तुम्हाला एक अशी वेबसाईट ओपन होईल. ह्याच्यावर फक्त तुम्हाला तुमचे मार्क्स एंटर करायचे आहेत, नक्की तुम्हाला किती मार्क मिळाले आहेत 200 पैकी. त्याच्यानंतर त्याची तुम्हाला डिफिकल्टी लेवल सिलेक्ट करायची आहे, नक्की तुमची शिफ्ट किती डिफिकल्ट होती, हार्ड होती म्हणजे डिफिकल्ट होती, मॉडरेट होती की इझी होती, हे तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली तुमचे काय काही डिटेल्स एंटर करावे लागतील. जसे की तुमचं नाव एंटर करावं लागेल, तुमचं 12वीच्या कॉलेजचं नाव एंटर करावं लागेल आणि तुमचा एक फोन नंबर. त्या फोन नंबरवर तुम्हाला एक OTP येईल, तो तुम्ही OTP एंटर केलात त्याच्यानंतर तुम्हाला नक्की किती पर्सेंटाईल मिळू शकतात, एक अंदाज तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळू शकतात ते हे तुम्हाला त्याच्यावरनं समजेल. सो जर तुम्हाला पर्सेंटाईल प्रेडिक्ट करायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे प्रेडिक्टेड पर्सेंटाईल बघू शकता, नक्की तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळू शकतात. बट हे ॲक्च्युअल पर्सेंटाईलमधनं हे थोडेसे व्हॅरी करू शकतात. ॲक्च्युअल पर्सेंटाईल हे तुम्हाला स्कोर कार्डवर समजणार आहेत. बट आत्ता जर तुम्हाला तुमचे पर्सेंटाईल समजून घ्यायचे असतील की कितीपर्यंत आपल्याला पर्सेंटाईल मिळू शकतात तर हे तुम्ही कॉलेज दोस्तचा पर्सेंटाईल प्रेडिक्टरने तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. सो त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो आय होप ही तुम्हाला TFWS बद्दल एक बेसिक आयडिया आली असेल. आता आपण पुढे बघूया की बेनिफिट्स ऑफ TFWS. सगळ्यात पहिले आहे 100% ऑफ ट्युशन फी कन्सेशन.
जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जर तुमचं TFWS मधनं ॲडमिशन झालं तर तुम्हाला ट्युशन फीज भरावी नाही लागत, तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीजच भरावी लागते. सो हेच आहे 100% ऑफ ट्युशन फीज कन्सेशन. नंतर आहे 5% ऑफ कोटा. TFWS साठी 5% जे सीट्स आहेत हे तुमचे रिझर्व्ड असतात. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल एका कॉलेजमध्ये एक ब्रांच आहे, आपण एक एक्झाम्पल म्हणून घेऊया की एका कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्सची ब्रांच आहे. आता ते कॉम्प्युटर सायन्सच्या ब्रांचमध्ये जर 60 इंटेक कॅपॅसिटी असेल, सो 60 इंटेक कॅपॅसिटीवर 3 जे सीट्स आहेत हे TFWS साठी रिझर्व्ड असतात. बट जर कुठल्या ब्रांचमध्ये 120 सीट्सची इंटेक कॅपॅसिटी असेल तर त्या ब्रांचमध्ये 6 सीट जे आहेत हे TFWS साठी रिझर्व्ड असतात. सो इंटेक कॅपॅसिटीवर डिपेंड असतं की जर इंटेक कॅपॅसिटी 60 असेल तर 3 सीट्स TFWS साठी रिझर्व्ड केलेल्या असतात आणि जर 120 ची इंटेक कॅपॅसिटी असेल तर 6 सीट्स हे TFWS साठी रिझर्व्ड केलेल्या असतात. बट दादा हे TFWSला आम्ही अप्लाय कसं करायचं? सो सिंपल आहे. जर तुम्हाला TFWSला अप्लाय करायचं असेल सो जेव्हा तुमची कॅपराउंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होते, आत्ता तुमची कॅपराउंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू झालेली नाही आहे, जेव्हा तुमच्या सीडचं स्कोर कार्ड रिलीज होईल त्याच्यानंतर काही दिवसांनी तुमची कॅपराउंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल. त्या बाबतीत मी तुम्हाला अपडेट करेन, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. सो जेव्हा तुमची कॅपराउंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल, ज्यावेळी सगळे तुम्हाला डिटेल्स वगैरे फिलअप करायचे असतात, त्याच्यामध्ये एक तुम्हाला ऑप्शन बघायला मिळेल, डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS. तुम्हाला TFWS साठी अप्लाय करायचं आहे का, येस ऑर नो. सो जर तुम्ही येस क्लिक केलं तर तुम्ही TFWS मधनं ॲडमिशन घेऊ शकता. बट जर तुम्ही नो क्लिक केलं तर तुम्ही TFWS मधनं ॲडमिशन नाही घेऊ शकत. बट दादा हे TFWS मधनं ॲडमिशन कोणी घ्यायचं आहे, नक्की हे ॲडमिशन कोणासाठी आहे आणि ह्याला कोणी अप्लाय करायचं आहे, कोणी अप्लाय नाही करायचं आहे? सगळ्यात पहिले जी पण मुलं SC/ST कॅन्डिडेट्स आहेत, SC/ST कॅटेगरीमधले जी पण काही मुलं आहेत त्या मुलांनी TFWSला अप्लाय नाही करायचं आहे. बट दादा का, आम्ही का नाही अप्लाय करायचं? सो बघा, जी तुमची SC/ST कॅटेगरीची फी असते ही ऑलरेडी खूप कमी असते. म्हणजे TFWSची जी फी आहे ह्याच्यापेक्षा तुमची कमी असते फी SC/ST कॅटेगरीची. सो त्याच्यामुळे तुम्हाला TFWSला अप्लाय नाही करायचं आहे. जर तुम्ही चुकून TFWSला अप्लाय केलं आणि जर तुमचा TFWS मधनं नंबर लागला तर तुम्हाला ट्युशन फीज म्हणजे TFWSची फी ही तुम्हाला भरावी लागेल. तुम्हाला तुमची कॅटेगरीची फी नाही भरावी लागणार, तुम्हाला तुमची TFWSची फी भरावी लागेल जी तुमच्या कॅटेगरीपेक्षा जास्त आहे. सो जर तुम्ही SC/ST कॅटेगरीमधनं असाल सो प्लीज तुम्ही TFWSला अप्लाय नका करू, कारण की जर तुम्ही TFWSला अप्लाय केलं तर तुम्हाला जास्त फीज भरावी लागेल ॲज कम्पेअर टू युअर कॅटेगरी. सो तुमच्या कॅटेगरीची ऑलरेडी फी कमी आहे, तुम्हाला TFWSला अप्लाय करायची गरज नाही आहे. सो बाकीची जी पण काही मुलं आहेत SC/ST कॅटेगरीमधली सोडून बाकीची जी पण काही मुलं आहेत ती मुलं TFWSला अप्लाय करू शकतात, कारण की त्या मुलांनी जर TFWSला अप्लाय केलं तर तुम्हाला कमी फीजमध्ये तुमचं ॲडमिशन होऊन जाईल. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की कोणाला अप्लाय करायचं आहे आणि कोणाला अप्लाय नाही करायचं आहे. आता नेक्स्ट आहे कंडिशन्स मस्ट बी सॅटिस्फाईड. नक्की कुठले कंडिशन्स तुम्ही सॅटिस्फाय केले पाहिजेत? सगळ्यात पहिले आहे जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता त्यावेळी तुम्ही TFWSला येस सिलेक्ट केलं पाहिजे, तरच तुम्ही TFWSमध्ये ॲडमिशन घेऊ शकता, नाहीतर तुम्ही TFWSमध्ये ॲडमिशन नाही घेऊ शकत. नंतर नेक्स्ट आहे ॲड TFWS कोड इन युअर ऑप्शन फॉर्म. जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलअप करता, दादा हे ऑप्शन फॉर्म काय आहे, ऑप्शन फॉर्म काय आहे ह्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे. पुढे ॲडमिशन प्रोसेसवर मी एक व्हिडिओ बनवलेली आहे, त्याच्यावर मी ऑप्शन फॉर्म काय आहे हे मी सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. सो जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलअप करता त्यावेळी तुम्हाला TFWSचा कोड पण तुम्हाला एंटर करावा लागतो. तुम्हाला एक ऑप्शन फॉर्मची एक टेक्निक असते, त्या पद्धतीने तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावा लागतो. आता हे दादा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे, काय टेक्निक आहे ही, तर ह्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे, स्टेप बाय स्टेप प्रायोरिटी वाईज तुमचे TFWS वाईज कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे ह्याच्यावर मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेन. त्याचं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, फक्त माझ्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलअप करता त्यावेळी तुम्हाला TFWSचा कोड एंटर करावा लागतो. ते कसं एंटर करायचं आहे हे मी तुम्हाला सांगेन, बट आत्ता मी तुम्हाला सांगून ठेवतो की तुम्हाला TFWSचा कोड एंटर करावा लागतो, तरच तुमचं TFWSमध्ये ॲडमिशन होतं. नाहीतर तुम्ही अप्लाय करून सुद्धा जर तुम्ही कॉलेजचा TFWSचा कोड जर तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये एंटर नाही केलात तर तुमचं TFWSमध्ये ॲडमिशन नाही होत. सो त्यामुळे ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेजचा TFWSचा कोड एंटर करणं खूप गरजेचं असतं. तर ह्याचं तुम्ही आत्ता काळजी करू नका, ह्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवेन. सो आत्ता हे तुम्ही काळजी करू नका, अजिबात पॅनिक होऊ नका. हे आत्ता जस्ट मी तुम्हाला सांगून ठेवलं तुम्हाला आयडियासाठी. आता नेक्स्ट आहे टॉप 3 और टॉप 6 पर्सेंटाईल यू मस्ट हॅव इन युअर बॅच. म्हणजे काय, आता जसे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुमच्या ब्रांचमध्ये इंटेक कॅपॅसिटी असते, म्हणजे जर 60 इंटेक कॅपॅसिटी असेल तर तुमचे 3 सीट्स TFWSसाठी रिझर्वड असतात, आणि जर 120 सीट्स इंटेक कॅपॅसिटी असेल तर तुमचे 6 सीट्स TFWSसाठी रिझर्वड असतात. बट आता हे 3 सीट जे आहेत आणि 6 सीट जे आहेत हे नक्की कोणाला मिळतात? सो त्या बॅचमध्ये
जे पण मुलं त्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घेत असतील त्या ब्रांचमधली ज्या पण मुलांना जास्त पर्सेंटाईल असतील आणि जर त्या मुलांनी TFWSला अप्लाय केलं असेल तर त्या मुलाला TFWSमध्ये ॲडमिशन मिळून जातं. म्हणजे काय दादा, मला एक एक्झाम्पल म्हणून सांग. ते पण मी तुम्हाला सांगतो. आता फॉर एक्झाम्पल 4 कॅन्डिडेट आपल्याकडे आहेत. सगळ्यात पहिल्या कॅन्डिडेटला त्याला 98 पर्सेंटाईल मिळाले आहेत आणि त्याने TFWSला अप्लाय केलं. दुसरा कॅन्डिडेट आहे त्याला 97 पर्सेंटाईल आहेत, त्याने पण TFWSला अप्लाय केलं आहे. तिसरा कॅन्डिडेट आहे ज्याला 96 पर्सेंटाईल आहेत बट त्याने TFWSला अप्लाय नाही केलं आहे. आणि चौथा कॅन्डिडेट आहे ज्याला 95 पर्सेंटाईल आहेत आणि त्यांनी TFWSला अप्लाय केलं आहे. आता हे 4 कॅन्डिडेट आहेत आणि हे 4 कॅन्डिडेट एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत आहेत ज्या कॉलेजमध्ये 60 इंटेक कॅपॅसिटी आहे आणि फक्त 3 सीट्स TFWSसाठी रिझर्वड आहेत. तर ह्याच्यापैकी कोणाला हे 3 सीट्स मिळणार? सगळ्यात पहिले जो कॅन्डिडेट नंबर 1 आहे ह्याला सगळ्यात जास्त पर्सेंटाईल आहेत त्या बॅचमध्ये, म्हणजे त्या कॉलेजमध्ये ज्या ब्रांचमध्ये तो मुलगा जो ॲडमिशन घेतो आहे त्या मुलाला 98 पर्सेंटाईल आहेत, त्या बॅचमध्ये जास्त पर्सेंटाईल आहेत आणि त्या मुलाने TFWSला सुद्धा अप्लाय केलेला आहे. सो त्या मुलाला सगळ्यात पहिले TFWSची सीट मिळेल. म्हणजे 3 सीट्सपैकी 1 सीट त्याला TFWSची मिळेल ज्याला 98 पर्सेंटाईल आहेत कॅन्डिडेट नंबर 1ला. आता कॅन्डिडेट नंबर 2 ज्याला 97 पर्सेंटाईल आहेत आणि ह्यांनी पण TFWSला अप्लाय केलं आहे. आता हा कॅन्डिडेट जो आहे हा सेकंड हायेस्ट कॅन्डिडेट आहे. सो ह्याला पण ती TFWSची सीट मिळेल कारण की ह्याने TFWSला पण अप्लाय केलं आहे आणि ह्याला जास्त पर्सेंटाईल आहे, टॉप 2मध्ये हा आलेला आहे. सो ह्याला पण ती TFWSची सीट मिळेल. आता कॅन्डिडेट नंबर 3 आहे आणि ह्याला आहेत 96 पर्सेंटाईल आणि ह्याला TFWSची सीट मिळू शकते. बट ह्या कॅन्डिडेट नंबर 3नी TFWSला अप्लाय नाही केलं आहे. जेव्हा ते ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करतात त्यावेळी त्याने TFWSला अप्लाय नव्हतं केलं. सो त्याच्यामुळे ह्याला TFWSची सीट नाही मिळणार. जरी हा टॉप 3 मधला कॅन्डिडेट असेल तरी ह्याला TFWSची सीट नाही मिळणार कारण की ह्याने TFWSला अप्लाय नव्हतं केलं. आणि जरी अप्लाय केलं असेल तरी ऑप्शन फॉर्ममध्ये त्याने TFWSचं हे त्यांनी कोड एंटर नव्हता केला, तर त्यामुळे त्याला TFWSमध्ये ॲडमिशन नाही मिळणार. आता कॅन्डिडेट नंबर 4 जो आहे हा टॉप 4मध्ये कॅन्डिडेट आहे बट आपल्याकडे TFWSचे 2 सीट झालेले आहेत, तुमचे फिलअप झालेले आहेत आणि एकच सीट आता बाकी आहे. एक सीट जी आहे ही कॅन्डिडेट नंबर 3ला मिळाली असती बट कॅन्डिडेट नंबर 3ने TFWSला अप्लाय नाही केलं आहे. आता राहिला कोण? कॅन्डिडेट नंबर 4 जो टॉप 4मध्ये आलेला आहे आणि या टॉप 4मधल्या कॅन्डिडेटला 95 पर्सेंटाईल आहेत. 96 पर्सेंटाईलपेक्षा ह्याला कमी आहेत 95 पर्सेंटाईल. बट ह्याने TFWSला अप्लाय केलं आहे तर त्याच्यामुळे ह्याला TFWSमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. सो ही तुमची अशी TFWSमध्ये ॲडमिशन मिळत असतात. सो जर तुम्हाला जास्त पर्सेंटाईल असतील, जर तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असाल, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही IT मध्ये ॲडमिशन घेत असाल कुठल्या कॉलेजमध्ये, त्या IT ब्रांचची 60 इंटेक कॅपॅसिटी असेल आणि त्याच्यामध्ये 3 सीट जे आहेत हे TFWSसाठी रिझर्वड आहेत. सो जर तुमचे जास्त पर्सेंटाईल असतील, जर तुम्ही TFWSला अप्लाय केलं असेल, जर तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलअप करताना TFWSचा कोड पण एंटर केला असेल, त्या कॉलेजचा त्या ब्रांचचा TFWSचा कोड पण तुम्ही एंटर केला असेल तर तुम्हाला TFWSची सीट आहे ते तुम्हाला मिळू शकते. सो आय होप हे तुम्हाला लॉजिक समजलेलं असेल की नक्की TFWSची सीट कोणाला मिळते आणि कशी मिळते. ह्यासाठी काय काय कंडिशन्स पाहिजेत, तुम्ही TFWSसाठी तुम्ही अप्लाय केलं पाहिजेत आणि TFWSचा तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलअप करताना कोड एंटर केला पाहिजेत. ह्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवीन जेव्हा तुमची ऑप्शन फॉर्म सुरू होईल. त्यावेळी तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे, काय काय मिस्टेक तुम्हाला नाही करायचे आहेत, ह्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. सो आता तुम्ही ह्याचं टेन्शन घेऊ नका. हे जस्ट मी तुम्हाला एक आयडियासाठी एक एक्झाम्पल दिलं. ह्याच्याने तुम्हाला एक क्लिअर झालं असेल नक्की हे TFWS काय असतं आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणाला ॲडमिशन मिळू शकतं. आता नेक्स्ट आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर TFWS. आता TFWSला अप्लाय करण्यासाठी कोणते कोणते रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असतात? सगळ्यात पहिलं आहे तुमचं ॲन्युअल इन्कम सर्टिफिकेट. तुमच्याकडे तुमचं ॲन्युअल इन्कम सर्टिफिकेट असलं पाहिजे, तुमच्या फादरचं ॲन्युअल इन्कम सर्टिफिकेट. आणि ते ॲन्युअल इन्कम सर्टिफिकेट हे व्हॅलिड असलं पाहिजे. ह्याची व्हॅलिडिटी 1 इयरची असली तरी पण चालेल किंवा 3 इयरची असली तरी पण चालेल. बट त्याच्यावरची जी तुमची इन्कम आहे ॲन्युअल इन्कम ही बिलो 8 lakhs असली पाहिजे तरच तुम्ही TFWSला अप्लाय करू शकता. जर तुमची ॲन्युअल इन्कम ही अबव 8 lakhs असेल तर तुम्ही TFWSला अप्लाय नाही करू शकत. सो तुमच्या ॲन्युअल इन्कम सर्टिफिकेटवरती तुमची इन्कम मेन्शन केलेली असली पाहिजे जी आहे तुमची बिलो 8 lakhs. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता दादा कुठलं असं स्पेसिफिक दुसरं सर्टिफिकेट आहे का, TFWSचं असं कुठलं स्पेसिफिक सर्टिफिकेट आहे का? तर असं कुठलंही सर्टिफिकेट नाही आहे. जर तुम्हाला TFWSला अप्लाय करायचं असेल तर तुमच्याकडे तुमचे इन्कम सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि जेव्हा तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग होते त्यावेळी तुम्ही TFWSला येसवर सिलेक्ट केलं पाहिजेत तरच तुम्ही TFWSसाठी ॲप्लिकेबल होत असता. सो एकच तुमचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे, ते आहे तुमचं इन्कम सर्टिफिकेट, हे तुमचं व्हॅलिड असलं पाहिजे आणि बिलो 8 lakhs असलं पाहिजे. आता नेक्स्ट आहे ड्रॉबॅक्स फॉर TFWS. म्हणजे TFWSचे ड्रॉबॅक्स काय काय आहेत? सगळ्यात पहिलं आहे यू कांट चेंज युअर कॉलेज ऑर ब्रांच इन सेकंड इयर. भरपूर मुलं काय करतात ना, जे तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होतं
त्याच्यानंतर फर्स्ट इयर नंतर सेकंड इयरमध्ये ब्रांच चेंज करतात, काय काय मुलं कॉलेज चेंज करतात. सो जर तुमचा TFWSमध्ये नंबर लागला तर तुम्ही ब्रांच किंवा तुमचं कॉलेज चेंज नाही करू शकत. जर तुम्ही तुमचं ब्रांच चेंज केलीत किंवा तुमचं कॉलेज चेंज केलं तर तुम्हाला तुमचे TFWSचे बेनिफिट्स नाही मिळत. सो जर तुम्हाला TFWSचे बेनिफिट्स पाहिजे असतील तर तुम्ही सेकंड इयरला तुमचं ब्रांच किंवा तुमचं कॉलेज चेंज नाही करू शकत. नेक्स्ट आहे इयर ड्रॉप इज नॉट अलाउड. जर तुम्ही ड्रॉप घेत असाल तर त्यानंतर तुम्हाला TFWSचे बेनिफिट्स नाही मिळणार. आणि जर तुम्हाला ड्रॉप लागला तरी पण तुम्हाला TFWSचे बेनिफिट्स नाही मिळणार. सो हे तुमचे काही ड्रॉबॅक्स आहेत TFWSसाठी. आता नेक्स्ट आहे, भरपूर जणांचे तुमचे डाऊट्स असतात, दादा जर मला TFWSमध्ये नंबर नाही लागला तर मला नॉर्मल सीटमध्ये नंबर लागेल का. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी OBC कॅटेगरीमधला मुलगा आहे, जर मला TFWSमध्ये नंबर नाही लागला तर मला माझ्या OBC कॅटेगरीमध्ये नंबर लागेल का. सो बघा हे डिपेंड आहे की तुमची कॉलेज लिस्ट तुम्ही कशी बनवताय. तुमची कॉलेज लिस्टवर सगळं डिपेंड आहे. कारण की काय काय वेळेला ना जर तुम्हाला नॉर्मल सीटमध्ये नंबर पाहिजे असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवावी लागते. जर तुम्हाला फक्त TFWSमधूनच नंबर पाहिजे असेल तर तुम्हाला TFWSच्या प्रमाणे कॉलेजची लिस्ट बनवावी लागते. सो हे डिपेंड आहे तुम्ही कॉलेजची लिस्ट कशी बनवताय. ह्याच्यावर मी एक सेपरेट ट्युटोरियल व्हिडिओ बनवीन, नक्की तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे, हे तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये कसं एंटर करायचं आहे ह्याच्यावर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सगळे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला व्हिडिओ आणणार आहे. मी तुमच्या मोठ्या भावासारखा सगळे मी तुम्हाला गाईड करणार आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात टेन्शन नाही घ्यायचं आहे. फक्त माझ्या व्हिडिओजला तुम्हाला फॉलो करायचं आहे. आणि जर तुम्ही माझ्यासोबत अजून कनेक्टेड नसाल तर चॅनल सबस्क्राईब करून माझ्यासोबत तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे. तर त्याप्रमाणे माझे व्हिडिओ तुम्ही फॉलो करून तुम्ही तुमची कॉलेजची लिस्ट बनवू शकता. मी कॉलेजच्या लिस्टवर एक सेपरेट व्हिडिओ बनवीन, तर त्याचं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तर आय होप हे तुमचे डाऊट्स क्लिअर झालेले असतील. जरी तुम्हाला नॉर्मल सीटमध्ये नंबर पाहिजे असेल तरी पण तुम्हाला नॉर्मल सीटमध्ये पण नंबर मिळू शकतो. फक्त तुम्हाला कॉलेजची लिस्ट त्याप्रमाणे बनवावी लागते. सो गाइस आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर ते तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण की तुमचे कॉमेंट्स रीड करून मला खूप मोटिवेशन येतं. सो जे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे हे तुम्हाला समजतं आहे की नाही ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला पर्सेंटाइल प्रेडिक्ट करायचे असतील, नक्की तुम्हाला किती मार्क्सवर किती पर्सेंटाइल मिळू शकतात तर हे तुम्ही कॉलेज दोस्तच्या पर्सेंटाइल प्रेडिक्टरवर प्रेडिक्ट करू शकता. तर त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.